बातमी आहे सरकारी अनास्थेचा सामना करणाऱ्या आश्रमशाळांच्या दुरावस्थेबाबतची। राज्याचा एक मोठा भाग सामाजिकदृष्ट्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर आहे। तो भाग दुर्गम आहे आणि त्याचमुळे तिथल्या मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी आश्रमशाळा उभा करण्यात आलेल्या आहेत। पण यातील बहुतांश आश्रमशाळांची अवस्था दयनीय बनली आहे। त्यामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा अधिक मुलं-मुली आज त्रासात आहेत। कधी तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू होतो, तर कधी त्यांना विषबाधा होते, तर कधी कुठे आश्रमशाळेच्या सेफ्टी टँकमध्येच विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडतो। या अशा घटनांमुळे आश्रमशाळा सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न पडतो। या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेटी देत एबीपी माझाने तिथली दुरवस्था समोर आणली। त्यानंतर आता सरकारला जाग आली आहे। त्यांनी सर्व आश्रमशाळा संचालकांची मुंबईत बैठक बोलावली आहे आणि सुधारणा न झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिलाय। हा विषय आज दिवसभर चांगलाच गाजला। आश्रमशाळांच्या दुरवस्थेचा विषय एबीपी माझानं सर्वांसमोर आणला। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पैठणखेड्यातील आश्रमशाळेची धक्कादायक स्थिती मांडण्यात आली। या आश्रमशाळेत मुलांना फरशीवर प्लास्टिकच्या चटईवरती झोपवलं जात असल्याचं दिसलं। तिथे विद्यार्थ्यांसाठी पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाकघर उभारण्यात आलंय। अशीच भीषण स्थिती नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या पळसण गावातल्या आश्रमशाळेची आहे। अस्वच्छता असल्यामुळे साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती कायम असते। धाराशिव जिल्ह्यातल्या होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेचं दृश्य तर अतिशय विदारक आहे। म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्नधान्य ठेवलं जातं। तिथे दुर्गंधीचं साम्राज्य आहे। मुलांना धड जेवायलाही मिळत नाही। आश्रमशाळांची ही स्थिती एबीपी माझानं मांडल्यानंतर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी त्याची गंभीर दखल घेतली। त्यांनी राज्यातल्या 900हून अधिक आश्रमशाळांची पथकं पाठवून तपासणी करण्याचे, पाहणीचे आदेश दिले। तर छत्रपती संभाजीनगरासह अन्य आश्रमशाळांमधील भीषण दुरवस्था एबीपी माझानं ही अशी समोर आणली आणि त्यानंतर राज्यातील जवळपास सर्वच आश्रमशाळा संकटात आहेत असं चित्र समोर आलं। या आश्रमशाळा नेमक्या काय असतात, त्यांना निधी कुठून आणि कसा मिळतो याची माहिती पाहूया। पश्चिमेला दक्षिणेपर्यंत पसरलेलं पश्चिम घाट क्षेत्र, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगांचा भाग, पूर्वेला दंडकारण्याला लागून असलेलं क्षेत्र, महाराष्ट्र अशा वनसंपदेने नटलेला भाग आहे। याच वनांमध्ये निवास करणाऱ्या आदिवासींची लोकसंख्या राज्यात आज 1 कोटींहून अधिक आहे। राज्याच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास 18% आदिवासी क्षेत्र आहे। त्यात महाराष्ट्राचा देशात 2रा क्रमांक लागतो। प्रामुख्याने याच आदिवासी समाजासाठी राज्यात 900हून अधिक आश्रमशाळा उभ्या करण्यात आल्या। डोंगराळ भागात 5 ते 7 हजार आदिवासी लोकवस्तीसाठी 1 आश्रमशाळा आणि दुर्गम भागात 2 ते 2.5 हजार लोकवस्तीसाठी 1 आश्रमशाळा मंजूर करण्यात येते। आदिवासी विकास विभागाअंतर्गत सध्या राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा आहेत, तर अनुदानित आश्रमशाळा 556 आहेत। इतर मागास बहुजन कल्याण विभाग म्हणजेच ओबीसी कल्याण विभागापर्यंत राज्यात 980 आश्रमशाळा आहेत। विजाभज म्हणजेच विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी आश्रमशाळा आहेत। त्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळा आहेत। हे दोन्ही विभाग मिळून राज्यात 2033 आश्रमशाळा आहेत। त्यात सर्वाधिक 214 आश्रमशाळा नाशिक अपर आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत आहेत। राज्यात कोकणामध्ये पालघर, ठाणे, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पूर्व महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे आदिवासी क्षेत्र आहे। सर्वाधिक आश्रमशाळा याच भागात आहेत, कारण मोठी आदिवासी संख्या। राज्यातल्या या आश्रमशाळांमध्ये आज जवळपास 2,10,000 विद्यार्थी आहेत। त्यात मुलींची संख्या लाखांच्या वर आहे। मुलांची संख्या ही मुलींपेक्षा कमी आहे। आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्नधान्य, मसाले, किराणा माल, दूध, अंडी, केळी, अन्य फळं हे दिली जाणं अपेक्षित आहे। याखेरीज शालेय गणवेश, खोबरेल तेल, आंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करणं अनिवार्य आहे। त्याखेरीज बूट, पायमोजे, रेनकोट, शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील पुरवणं अनिवार्य आहे। अशा आश्रमशाळेतील अनास्थेसंबंधी ओबीसी कल्याण मंत्र्यांनी कडक इशारा दिलाय। प्रमुख जे आहेत त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे। ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू। भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू। राज्याच्या दुर्गम आणि विकासापासून दूर असलेल्या भागातल्या मुलांना
शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आवश्यक आहे. त्यासाठीच राज्यात आश्रमशाळा कार्यरत आहेत. या आश्रमशाळांना भरघोस निधी दरवर्षी मिळतो. चालू आर्थिक वर्षात आदिवासी विकास विभागाला 21,000 कोटी रुपयांचा निधी मिळालाय. त्यातील काही रक्कम ही आश्रमशाळांसाठी असेल. तसं असताना देखील या आश्रमशाळा आणि त्यातील विद्यार्थी भीषण अनास्थेचा सामना करतायत. त्यामुळेच हा विषय आता ऐरणीवर आलाय. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही राज्यातला मोठा भाग आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे. तिथे अनेक भागात रस्तेच नाहीयेत, तर शिक्षणाची गंगा कधी आणि कशी पोहोचणार? याच मागास भागातल्या मुलांपासून शिक्षणाचा हक्क हिरावला जाऊ नये या हेतून राज्यात आश्रमशाळांची संकल्पना राबवली गेली. या आश्रमशाळांमधील वेगवेगळ्या समस्या आजवर अनेकदा समोर आल्या आहेत, पण सरकारी यंत्रणा काही केल्या हलत नाहीये. असंच वारंवार पाहायला मिळालंय. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य असलेल्या आश्रमशाळांची अनास्था दूर होण्याची खूप जास्त गरज आहे.